पिण्या बागलच ना पिण्या बागला फोन लावला ती म्हणला उद्या दिवस थांबा 28 तारीख मला वाटतं काल तारीख गेली मग हे म्हणले थांबवा आजचे दिवस मग ते तिथं विषय झाल्यानंतर काल अण्णांनी फोन लावला ते म्हणले काय ती कसलं लेटर देतो म्हणजे अजेंठा ते अजेंठा आता देतो मग ती त्यांच्या लक्षात आलं हे यांना म्हणलं आम्ही तोंडावर सांगितलं आम्हाला फसवलं तुम्हाला फसवणार आहे ठीक आहे म्हणलं एक दिवस थांबू 13 महिने थांबलो आता काय फरक पडणार नाही ही अवलाद तुम्हाला सांगतो ही पैसे काढायच्यात आपल्याला इस्तवतलं आता त्यासाठी आणि जर आपण थेर बसलो ना पैसे बुडलंच म्हणून समजायचं आणि तीच वाट बघते ती तुम्हाला सांगतो त्यामुळं तुम्ही सगळे जचून राहणं गरजेचं आहे एकजूट लय महत्वाची आता कसं तरी कुठंतरी म्हणजे त्याला वाटलं बुडलं बरं झालं पण हे आता आपण 2-3 आंदोलन थू केलं ही बॉम्ब झालं आता तुम्हाला सांगतो आता ह्याचं काय करायचं ह्याला आपण त्या दिवशी आम्ही SP साहेबाकडे गेलतो पण SP साहेब म्हणले तुम्ही आधी खाली केस केली का फिर्याद दाखल केली का नाही म्हणलं मग प्रोसिजरप्रमाणे आज आपण ह्यासाठी बोलवलं की फिर्याददार सरला करायचं आहे कारण सरांचा ऊस गेला आहे मग सरांना मेन फिर्याददार करायचं आणि आपण सपोर्टर करायचं सगळ्यांनी ज्याचा ऊस गेला आहे त्यांनी प्रत्येकाने सही करायची आणि ह्याला 2 दिवसाचा अटक करायला लावायचा हा अटक केलं एवढंच पॉईंट महत्वाचं आहे ह्याला मिळ बोलून उपयोगच नाही राहिलेला होता ह्याला हा पैसे दिले तरच ही नाही तर आपल्या जीवाला नरड्याला आले आणि आत्महत्या कोणी करायचं नाही भावानं तुम्हाला एक सांगतो ह्याचं पैसे ह्याच्या बोकंडी बसून काढू आपण तुम्ही द्याव नका फक्त आणि ही आता हाच विषय करायचा पहिला आणि ह्या मीडियाच्या माध्यमातून वाघमारे साहेब ह्यांना जी संचालक मंडळ आहे ना आपल्या भागातलं फक्त ह्यांना जाऊन सांगा आमच्यासाठी एवढं करा की पत्रकार परिषद घ्या आणि राजीनामा देतो म्हणा ही एक मुद्दा ही एक विषय चांगला आहे त्यांच्यासाठी आणि चेअरमनला मी फोन करून सांगितलं आता बस झालं तुमचं म्हणलं तुम्ही आमच्यासाठी शेतकऱ्यासाठी तुम्ही काय करा आता एकदा असं पत्रकार परिषद घ्या 2 दिवसाचं बिल नाही दिलं शेतकऱ्याचं तर आम्ही सगळे राजीनामा देतो एवढं करा म्हणून आपल्या प्रत्येक भागातल्या डायरेक्टरला सांगायचं एवढं करायचं तू आमच्यासाठी एवढं करू शकत नाही का म्हणायचं नाही तुला फिरूनच देत नाही म्हणायचं ह्याला ही एक विषय महत्वाचा आहे बघा हे आपण तर चालूच आहे त्यांनी पत्रकार परिषद घेतली ना की आम्ही राजीनामा देतो 2 दिवसात पैसे नाही दिलं तर 3ऱ्या दिवशी पैसे खात्यावर जमा होतील ही एक पर्याय चांगला आहे बघा तुम्हाला सांगतो जे ते आपल्या डायरेक्टर जे आपल्या भागात आहेत ना त्यांना घरी जाऊन म्हणायचं पैसे तरी दे नाही तू तर राजीनामा दे एवढं करायचं तुम्हाला सांगतो आता ही प्रोसिजर सगळं झाल्यानंतर जाऊ आपण एक फिर्याद करू एक मुद्दा आहेत नाहीतर तुम्हाला सांगतो ही आपल्याला ह्याला सारखं गरम ठेवावं लागणार आहे सारखं त्याला फोन करावं लागतं आता ती डेप्युटी कलेक्टरनी सारखं 1 तासाला फोन करते सर अण्णा फोन त्याला करते ती पुढं करते नाही त्याची ती प्रोसिजर चालूच केली त्यांनी 3,25,000 काय व्हॅल्युएशनचा खर्च सांगितला आहे ते भरायला सांगितलं आहे 2-3 दिवसात नोटीसच काढ त्यामुळं पैसे काय भेटणारच आहेत आणि फक्त असं सपोर्ट करा आम्हाला म्हणजे या तुम्ही प्रत्येक वेळेस या काय करायचं ते सांगते सर सांगते ना अण्णा सांगते